गाईज मॉडेल वर्ब्स म्हणजे काय? असे वर्ब्स की जे मेन वर्बला पॉवर देतात आणि ते सेंटेन्स पॉवरफुली बनवतात. या सगळ्याला आपण काय म्हणतो? मॉडेल वर्ब्स. आजच्या व्हिडिओमध्ये असेच पॉवरफुल मॉडेल वर्ब्स बघणार आहोत. डे टू डे लाईफ मध्ये नेहमी यूज केले जातात. बऱ्याचदा आपल्याला अशी सेंटेन्स बोलायची असतात. झालं, एखादी गोष्ट झाली असती, एखादी गोष्ट केली असती किंवा एखादी गोष्ट झाली असेल. अशा प्रकारचे सगळी सेंटेन्स आपण बघणार आहोत. इथे एक लक्षात ठेवा गाईज, या सगळ्यांसाठी एक कॉमन जे की स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे कॉमन, तो आहे सब्जेक्ट प्लस मॉडेल वर्ब प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. आता तुम्ही म्हणाल मॅम मॉडेल वर्ब सोबत तर वर्बचं फर्स्ट फॉर्म यूज केलं जातं. एकदम बरोबर. आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या मॉडेल वर्ब सोबत हॅव असतं म्हणजेच शुड हॅव, कुड हॅव, वुड हॅव, माइट हॅव अशा प्रकारचे मॉडेल वर्ब्स आज आपण बघणार आहोत. आणि जेव्हा हॅव येतं तेव्हा तुम्हाला वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचं असतं मॉडेल वर्ब सोबत. क्लिअर झालं? आता इथे एक लक्षात ठेवा, जेव्हा वर्बचं थर्ड फॉर्म आलं याचा मीनिंग काय आहे की तुम्हाला जेही वर्ब असेल त्याचे 3 फॉर्म माहीत असणे गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल गोचं थर्ड फॉर्म काय आहे? गॉन. ईटचं थर्ड फॉर्म ईटन. डूचं थर्ड फॉर्म डन. अशा प्रकारे जर तुम्हाला हे येत नसतील तर आपल्या चॅनलवरती याच्यावरती व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओ नक्की तुम्ही फॉलो करा. क्लिअर झालं गाईज? आता आपण पहिल्यांदा बघूया आपलं पॉवरफुल सेंटेन्स बनवणारं मॉडेल वर्ब आहे वुड हॅव. याचा मराठीत मीनिंग होतो एखादी गोष्ट केली असती किंवा एखादी गोष्ट झाली असती. म्हणजे पास्ट मधील इमॅजिनरी सिच्युएशन जी झाली नाही पण तुम्ही म्हणताय की ती झाली असती, इमॅजिन करताय. क्लिअर? बऱ्याचदा तुम्ही असं बोलता जर असं झालं असतं किंवा जर असं केलं असतं, अशा मिनिंग तुम्ही याच्यामध्ये बोलू शकणार आहात. एक्झाम्पल बघा, मी तुला मदत केली असती. मदत तुम्ही केली नाही पण तुम्ही म्हणताय की पास्ट मधली ही तुमची इमॅजिनरी सिच्युएशन आहे की पास्ट मध्ये मी तुला मदत केली असती. सिम्पली तुम्हाला ह्या सेंटेन्स मध्ये वुड हॅव चा यूज करायचा आहे. सेंटेन्स काय होईल? आय वुड हॅव हेल्प्ड यू. आय वुड हॅव हेल्प्ड यू. वुड हॅव च्या नंतर आपण हेल्पचं थर्ड फॉर्म घेतला आहे. वर्बचं थर्ड फॉर्म काय आहे इथे? हेल्प्ड. क्लिअर? नेक्स्ट, ती परीक्षा पास झाली असती. शी वुड हॅव पास्ड द एक्झाम. शी वुड हॅव पास्ड द एक्झाम. ती एक्झाम पास झालेली नाही पण तुम्ही म्हणताय की ती पास्ट मध्ये एक्झाम तिने पास केली असती. त्यांनी सामना जिंकला असता. दे वुड हॅव ओन द मॅच. दे वुड हॅव ओन द मॅच. विनचा थर्ड फॉर्म ओन आहे. क्लिअर झालं? आता तुम्ही वुड हॅव कशा प्रकारे तुम्हाला यूज करायचं चांगल्या प्रकारे क्लिअर झालं. आता नेक्स्ट आहे, जर तुम्हाला म्हणायचं असेल की एखादी गोष्ट करू शकलो असतो. सिम्पली शकलो असतो. पास्ट मधील एखादी तुम्हाला ॲबिलिटी सांगायची असेल जी की तुम्ही झाली नाही पण तुम्ही इमॅजिन करताय, अशा वेळेला तुम्हाला कुड हॅव चा यूज करायचा आहे. क्लिअर? जर आपण प्रेझेंट मधली ॲबिलिटी सांगतो त्यावेळेस आपण कॅन चा यूज करतो, बरोबर? पण तुम्हाला पास्ट मधली ॲबिलिटी जी की इमॅजिनरी आहे तिथे तुम्हाला कुड हॅव चा यूज करायचा आहे वर्बच्या थर्ड फॉर्म सोबत. क्लिअर? आपलं जे स्ट्रक्चर आहे ऍज इट इज राहणार आहे, फक्त वुड हॅव च्या जागी तुम्हाला कुड हॅव घ्यायचा आहे. एखादी गोष्ट करू शकलो असतो पण केली नाही. एक्झाम्पल बघा, मी तुला मदत करू शकलो असतो. ॲबिलिटी आली इथे. आय कुड हॅव हेल्प्ड यू. आय कुड हॅव हेल्प्ड यू. तो अजून अभ्यास करू शकला असता पण केला नाही. बरोबर आहे? तो अजून अभ्यास करू शकला असता पण त्याने केलेला नाहीये. म्हणजे इमॅजिनरी पास्टची इमॅजिनरी सिच्युएशन सेंटेन्स आहे. ही कुड हॅव स्टडीड मोर. ही कुड हॅव स्टडीड मोर. त्यांनी काम पूर्ण करू शकले असते. दे कुड हॅव फिनिश्ड द वर्क. दे कुड हॅव फिनिश्ड द वर्क. वुड हॅव आणि कुड हॅव मध्ये डिफरन्स तुमच्या लक्षात आला आहे. नेक्स्ट आहे आपलं, एखादी गोष्ट करायला हवी होती किंवा एखादी गोष्ट करायला पाहिजे होती. असे जेव्हाही सेंटेन्स मध्ये येतं तिथे तुम्हाला
शुड हॅवचा यूज करायचा आहे. म्हणजे एखादं ऍडवाइज आहे किंवा मिस्टेक की जी तुम्ही पास्ट मध्ये तुमची झाली आहे, अशा कंडिशनची जी ही सेंटेन्स असतील तिथे तुम्हाला शुड हॅवचा यूज करायचा आहे. करायला हवं होतं तुम्ही ती गोष्ट, पण तुम्ही केली नाही. बरोबर? मला अभ्यास करायला हवा होता. तुम्ही पास्ट मधलं तुम्ही एखादी चूक आहे तुमची की तुम्ही तिथे अभ्यास केला नाही म्हणून आज फेल झालात किंवा तुमचं काहीतरी नुकसान झालंय. तुम्ही म्हणता की मला अभ्यास करायला हवा होता. सेंटेन्स काय होईल? आय शुड हॅव स्टडीड. आय शुड हॅव स्टडीड. तुला मला सांगायला हवं होतं. शी शुड हॅव टोल्ड मी. शी शुड हॅव टोल्ड मी. टोल्ड, टेलचं थर्ड फॉर्म टोल्ड. तिने आधी यायला हवं होतं. शी शुड हॅव कम अर्लियर. शी शुड हॅव कम अर्लियर. आपण पैसे वाचवायला हवे होते. वी शुड हॅव सेव्ड मनी. वी शुड हॅव सेव्ड मनी. क्लिअर झालं काय? नेक्स्ट बघा, एखादी गोष्ट नक्कीच झाली असेल म्हणजे तुमचा हा काय आहे? गेस आहे, स्ट्रॉंग गेस आहे. एखादी गोष्ट नक्कीच झाली असेल अशी सेंटेन्स मध्ये जर आलं किंवा तशा सेन्सची जर सेंटेन्स असतील तिथे तुम्हाला मस्ट हॅवचा यूज करायचा आहे. कोणतं? मस्ट हॅव. इथे तुमचा स्ट्रॉंग गेस असणार आहे पास्ट मधल्या सिच्युएशनचा. क्लिअर? म्हणजे नक्कीच एखादी गोष्ट झाली असेल असं ज्यावेळेस सेंटेन्स मध्ये येतं तिथे तुम्हाला मस्ट हॅवचा यूज करायचा आहे विथ द वर्बचं थर्ड फॉर्म. एक्झाम्पल बघा, तिने काम पूर्ण केलं असेल किंवा तिने काम नक्कीच पूर्ण केलं असेल. सेन्स लक्षात घ्या सेंटेन्सचा. शी मस्ट हॅव फिनिश्ड द वर्क. शी मस्ट हॅव फिनिश्ड द वर्क. तो नक्कीच घरी पोहोचला असेल. ही मस्ट हॅव रीच्ड होम. ही मस्ट हॅव रीच्ड होम. तू हा सिनेमा पाहिला असेल म्हणजे तुम्ही इथं गेस करताय, स्ट्रॉंग गेस करताय का अरे तू हा सिनेमा पाहिला असेल. तू हा सिनेमा पाहिलाच असेल. सिम्पली यू मस्ट हॅव सीन दिस मूवी. यू मस्ट हॅव सीन दिस मूवी. काल पाऊस पडला असेल. स्ट्रॉंग गेस आहे तुमचा. इट मस्ट हॅव रेन्ड यस्टरडे. इट मस्ट हॅव रेन्ड यस्टरडे. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता नेक्स्ट बघा, कदाचित असं झालं असेल किंवा कदाचित एखादी गोष्ट झाली असेल. म्हणजे तुम्हाला जेव्हा कदाचित येतं तिथे काय असतं? वीक पॉसिबिलिटी असते. आपण मस्ट मध्ये स्ट्रॉंग गेस केला आहे, बरोबर? तसंच माइट मध्ये काय येतं? वीक पॉसिबिलिटी येते. म्हणजेच इथे वीक गेस पण तुम्ही म्हणू शकता. म्हणजे कदाचित असं झालं असेल. पास्ट मध्ये कदाचित असं झालं असेल. या सेन्सची सेंटेन्स याच्यामध्ये तुम्हाला बोलायची आहे. कदाचित ती विसरली असेल. कदाचित म्हणजे वीक पॉसिबिलिटी आहे. कदाचित ती विसरली असेल. शी माइट हॅव फॉरगॉटन. शी माइट हॅव फॉरगॉटन. शी माइट हॅव फॉरगॉटन. कदाचित ते बाहेर गेले असतील. दे माइट हॅव गॉन आउट. दे माइट हॅव गॉन आउट. म्हणजे पॉसिबिलिटी कमी आहे की ती कदाचित बाहेर गेली असतील. आपण चुकीचा रस्ता घेतला असेल. कदाचित आपण चुकीचा रस्ता घेतला असेल. वी माइट हॅव टेकन द रॉंग रोड. वी माइट हॅव टेकन द रॉंग रोड. क्लिअर झालं इथपर्यंत? तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता इथे एक इझी ट्रिक बघा. वुड हॅव म्हणजे काय? एखादी गोष्ट केली असती. कुड हॅव एखादी गोष्ट करू शकलो असतो. शुड हॅव एखादी गोष्ट करायला हवी होती किंवा पाहिजे होती. मस्ट हॅव नक्कीच झाली असेल. म्हणजे स्ट्रॉंग गेस, एखादी गोष्ट नक्कीच झाली असेल. आणि माइट हॅव कदाचित झाली असेल. वीक गेस किंवा वीक पॉसिबिलिटी. इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला? आय होप गाईज तुमच्या लक्षात आलेलं असेल. शुड हॅव, कुड हॅव, माइट हॅव, मस्ट हॅव आणि वुड हॅव कशा प्रकारे सेंटेन्स बनवून कशा प्रकारची सेन्सची सेंटेन्स असतात, कशा प्रकारे बनवायची आणि डेली यूज मध्ये कशी बोलायची. आय होप गाईज व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.